तर नमस्कार सिंदखेड राजा. हा जो ट्रक आहे ना, आल्या काहीतरी तकनिकी फॉल्टमुळे जाळ लागला आणि ह्या ट्रकाला मधली आग विझवण्यासाठी सिंदखेड राजाची फायर डिपार्टमेंट नाही तर समृद्धी आणि संगत संगत देऊळगाव राजाचं फायर डिपार्टमेंट बोलवण्यात आलं. आता मला एक म्हणायचं, सिंदखेड राजामध्ये फायर डिपार्टमेंटची गाडी आहे, सिंदखेड राजामध्ये अग्निशमन दलाची गाडी असूनही सुद्धा जर देऊळगाव राजा व समृद्धीची गाडी बोलवण्याचं काम जर पडत असेल तर ती गाडी फक्त तिथं शोपीससाठी लावलेली आहे का? नगर परिषदमध्ये ती गाडी सध्याला उभी असून जर ती गाडी आज कामी नाही आली तर ती गाडीचं काम काय आहे? मला तर असं म्हणायचं, तिला विका आणि तिला जी भांगारमधून तिचे जे प्राइस भेटन ना त्या प्राइसना यांना अजून पैसा का, प्लस त्या गाडीवर ड्रायव्हर वगैरे सर्व काही अवेलेबल असून ती गाडी नाही आली तर आता ही अपघात जर टाळला असता तर इतकं हे नुकसान होत नव्हतं या ड्रायव्हरचं. पण आता ही गाडी तुम्ही बघू शकता की पूर्ण आतून कॅबिन जे ते 100% डॅमेज होईल. आता मला एक म्हणायचं की ती गाडी का निसती तर का अशी शोपीस साठी ठेवलेली आहे का? गाडी तर अवेलेबल करून दिलेली आहे ना. आता असलेच प्रश्न घेऊन येत आहे मी आणि आवाज माझा प्रश्न हा जनतेचा, त्यासाठी मला फॉलो नक्की करून घ्या.